दे याचा करते दे. एक मिनिट. हो. हो. हम्म. हॅलो. नमस्कार. हे पाहिलं का, सगळ्यांनी केला का अभ्यास? एकदा वाचून आलात का सगळे? हो हो थोडं व्यवस्थित हो समजलं हो. नाही. काय? वाच बोला. वाच वाचले वाचले. देव वाचले ना? हा. आता आपण जो टेबल पाहिला 5व्या पाठाचा, त्यात काय होतं, तो हम्म. क्रियापदासाठी होता, बरोबर? हा हा. क्रियापदाचे सह सौ ते लावून आपण क्रियापद बदलत होतो. सह हम्म गच्छती, तौ गच्छतः, ते गच्छन्ति, असं होतं ना. आता हम्म जेव्हा आपला कर्ता जसा सह आहे, तसं आज आपण हम्म देव या शब्दाची आपण पूर्ण विभक्ती बघणार आहोत. हम्म. देव हम्म हा तसा सह आहे, तसंच आता एक देव म्हणून एक नाव आहे आता हे, किंवा आपल्या वाक्यामध्ये आता बऱ्याचदा तो कर्ता म्हणून आहे. तर आणि कारण तर अकारांत पुढे. आहे. अकारांत. अकारांत. देव आहे ना हम्म ते, अ येतं म्हणून हम्म तो अकारांत पुल्लिंगी देव या शब्दाचे विभक्तीचा हा टेबल आहे पूर्ण. हम्म विभक्ती म्हणजे काय? त्याचे रूप. आता जेव्हा आपण वेगवेगळ्या वाक्यात त्याचा उपयोग करतो, वेगवेगळी वाक्य बनवतो, तर हम्म त्यावेळी त्याचा कसा उपयोग होतो? आता पहिलं आहे प्रथमा. हं? हम्म प्रथमामध्ये आता आपण बघू एकवचन, द्विवचन आणि बहुवचन. हम्म देव. ह्याच्या देवाला पहिल्या ह्याच्यात म्हणतात देव, एक वचन त्याचं. द्विवचन आहे देवौ, आणि बहुवचन आहे देवाहा. हम्म देव म्हणजे देव, देवौ म्हणजे दोन देव. हम्म. आणि हम्म देवाहा म्हणजे अनेक देव. त्याचं हम्म बहुवचन. खूप देव जेव्हा असतील ना, तेव्हा ते. तर आता त्याची म्हणजे मी आता तुम्ही वाचा आता हे एक एक जण. देव, पहिली लाईन कोण वाचेल? मी वाचू का? अश्विनी. वाचा प्रथमापासून. हा, कोण? नाव सांगा. प्रथमा एकवचन. अश्विनी अश्विनी. अश्विनी. हा, अश्विनी जी हम्म. वाचा तुम्ही. हा. देवः देवौ देवाः प्रथमा. हम्म. हा. जसं आपण सह तौ ते केलं होतं की नाही त्यात, तसं आहे हा आता हे. हा. लक्षात ठेवा, बरोबर ती बरोबर. प्रथमाच होती. हा. आता हम्म. पुढचं एकदा वाचून दाखवू का मी पूर्णच, आणि मग तुम्ही पुन्हा वाचा. हो चालेल. त्याचा दुसरा शब्द आहे द्वितीया. द्वितीया म्हणजे हम्म आता देवम, देवौ, देवान. आता देवम म्हणजे काय? जेव्हा आपण वाक्यामध्ये काही देवाला असं बोलायचं असेल आपल्याला, हं? जेव्हा हम्म देवाला, देवास असं म्हणतो ना आपण, मी देवास हम्म ही प्रार्थना केली, किंवा मी हे देवाला नैवेद्य दाखवला, असं जेव्हा असेल त्या वाक्यात, तर तेव्हा देव हे प्रथमा नसते, तेव्हा ते कर्म म्हणतात त्याला. तर मी देवाला दाखवला नैवेद्य, तसं जर असेल तर मग तिथे देवम वापरतात, एक हम्म वचन. मग देवम म्हणजे देवाला किंवा देवास. देव म्हणजे दोन देवांना, आणि किंवा दोन देवांना, देवास. आणि बहुवचन येतात देवान. देवान म्हणजे अनेक देवांना. आवाज येतोय कोणाचा तरी? हॅलो. आवाज येतोय कोणाचा? हा. तर देवम, देवौ, देवान. त्यानंतर तिसरं आहे तृतीय आपली. तिसरा देवेन, देवाभ्याम, देवैही. आता ही देवेन म्हणजे काय? देवाने, किंवा देवाकडून, किंवा अजून देवाद्वारा, असं पण येतं त्यात तिसरं. कोणत्याही वाक्यात जेव्हा आपण देवाने हे दिलं, आपण बोलतो तसं, ते जेव्हा ती तृतीय असते, देवाकडून मला हे मिळालं, तर तेव्हा देवेन, दोन असतील, दोन देवांनी दिलं तर देवाभ्याम, आणि बहुवचन असेल तर देवैही. तसंच पुढचं आपण वाचू, चतुर्थी. देवाय. आपण म्हणतो ना ते असं,
य जेव्हा येते ना, तर मी त्याला देवाला त्या नमस्कार करतो, किंवा त्यासाठी, देवासाठी किंवा देवाप्रती. नंतर दोन हम्म. असेल तर देवाभ्यामच राहतं. आता हे तीन जे आहे, देवाभ्याम 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 आहेत तिन्ही द्विवचनचे. द्विवचन सेमच राहते या तृतीया, चतुर्थी आणि पंचमी मध्ये. आणि त्याचं देवेभ्य म्हणजे चतुर्थी येते देवांना, अनेक देवांना किंवा देवांप्रती. हम्म. नंतर पंचमी, पंचमी येतं देवात. हे लावतं ना, अर्धा तचा पाय मोडलेला, देवात असलं की त्या पंचमी समजायचं कोणत्याही शब्दाला. मग देवापासून. त्यानंतर द्विवचन देवाभ्याम. आणि देवेभ्य आणि म्हणजे चतुर्थी आणि पंचमीचं एकच आहे हा. आता हे हळूहळू तुम्हाला लक्षात राहील ते की देवेभ्य आणि खाली पण देवेभ्यचे बहुवचनची दोन्हीची चतुर्थी आणि पंचमी सारखीच असते. फक्त वाक्यानुसार वापरावी लागते. काही चतुर्थी असेल तर देवेभ्य म्हणजे बदलू नको देवी. हा, चतुर्थी असेल तर देवांना येतं, आणि पंचमी असेल तर देवांपासून येतं. तर ते वाक्यानुसार कळतं आपल्याला. नंतर येते षष्ठी. षष्ठी हा संबंध दाखवता, संबंधकारक आहे. देवस्य म्हणजे देवाचे. देवस्य देवयोहो देवानाम, म्हणजे देवाचे, दोन देवांचे, आणि देवानाम म्हणजे अनेक देवांचे. आपण काही जेव्हा देवांचे मंदिर किंवा अनेक देवांचं मंदिर असेल, अनेक देवांचं बाग असेल देवांची, असं जेव्हा देवांची हा शब्द करायचा तर देवानाम. नंतर सप्तमी. सप्तमीमध्ये देवे देवयोहो देवेषु, म्हणजे देवात. देवे म्हणजे देवात, देवयोहो म्हणजे हे पण आता इथे षष्ठी आणि सप्तमी सारखंच आहे बरं का. थांब तुमच्या जरा, सॉरी, एक मिनिट थांब. हा, देवयोहो देवयोहो, षष्ठी आणि सप्तमी. तर हे आता तुम्हाला वाक्यानुसार नंतर समजेल, आता आताच फक्त लक्षात ठेवायचं. आणि देवेशू म्हणजे सगळ्या म्हणजे अनेक देवांमध्ये, की देवांमध्ये कोण श्रेष्ठ आहे किंवा देवांमध्ये कोण मोठा आहे, असं जेव्हा बोलायचं असेल, तुलना जी असते ना ती, तेव्हा तर देवांमध्ये तर देवेशू. खाली संबोधन पण आहे ना देवी. संबोधन नाहीये ह्याच्यामध्ये, तेच बघत होते मी. बर. ह्याच्यामध्ये संबोधन दिलेलं नाहीये संबोधन सरांनी. ओके. मी नंतर टाकते संबोधन. संबोधन प्रथमेसारखंच असतं, मी टाकते नंतर त्याच्यात. हा नाही, आणि सांगते फक्त मी तोपर्यंत प्रथमेसारखंच आहे, पण हे देव फक्त विसर्ग नसतो संबोधनाला. हे देव, हे देवो, आणि हे देवाहा असं येतं ते. तर ते वाटलं तर तुम्हाला संबोधन सहित पुन्हा दाखवू आपण. आता कोण वाचेल? आता एकदा एक एक जण वाचा, आता एक एक लाईन. पहिली झाली आहे आपली, मी एक दुसरी वाचा. मी एक शंका विचारू का? विचारा असावरीताई, बोला. हा हा. ते द्वितीयाला पण देवमचा देवाला अर्थ झालाय, हम्म. आणि देवाय चतुर्थीला पण देवाला. मग आम्हाला कसं हो कळेल की कोणतं हो, देवम आहे, बरोबर. कोणतं बरोबर आहे, बरोबर. प्रश्न एकदम बरोबर आहे. तुम्ही आता करत जाल ना वाक्यानुसार, तर तुम्हाला तो क्लिअर करून सांगू आम्ही. हम्म. आता फक्त देवाय म्हणजे काय, डायरेक्ट जेव्हा संबंध नाही, मी देवाला नमस्कार करतो असं जेव्हा येईल, किंवा हा मी देवासाठी, ते तिथे चतुर्थी येते. पण तो देवाला म्हणाला असं जेव्हा वाक्यात असतं, आपण गोष्ट ऐकतो, राम समजा दुसऱ्या देवाला म्हणाला, असं जेव्हा असेल तर देवम असं येतं. तरी तुम्हाला क्लिअर करण्यासाठी सध्या फक्त हे लक्षात ठेवा, देवाला किंवा देवांप्रती, देवाप्रती चतुर्थी. हम्म. ओके. हे अवघड आहे हो, सगळं लक्षात ठेवायचं एवढं. मी नाही नाही, मी काही एक अवघड, बोलू का? आता हे नवीन आहे ना, नवीन वेळ आहे ना लागेल. तुम्हाला, म्हणजे वेळ लागेल. मी म्हणजे मी एक पल्लवी विचारू बोलू का? का? म्हणजे हॅलो, एक विचारू का? म्हणजे हा बोला. सपोज अहम अहम देवाय नमामि असं येणार की अहम देवम नाही, नमामि? मी देव, देवा देवम नमामि येणार. हा पण आपण जेव्हा म्हणतो ना हा. ओ शंकराय देवाय नमः, देवासाठी का असं? शंकराय देवाय. नमः, ऐका ना, हा मंत्र हा म्हणतो हा बघा. हम्म. हा किंवा आम्ही देवासाठी लाडू बनवला असं जेव्हा सांगायचं असेल, तेव्हा ती चतुर्थी हा. येते. त्यावेळी आहे. हा तेव्हा आम्ही देवाला लाडू हा, बनवला मगाशी असं, तुम्ही बोलला होता बरोबर. देवाला नैवेद्य दाखवला असं म्हणताना देवाय. हा,
देवाय मी बनवला देवासाठी जेव्हा बनवतो आपण हा हा, ओके ओके, हा. आणि जसे आता देवासाठी खाली जे करतो वाक्य तो देवाय. अच्छा. हा इथे किंवा मी तुम्हाला मी ऍड करते इथे तुम्हाला जर सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं असेल ना तर हे जे हं, द्वितीय तृतीय चतुर्थी ते जे आहेत ना जसं तृतीया करणकारक आहे चतुर्थी संप्रदान आहे. आपण एखादी गोष्ट दान करतो देतो पंचमी हा. अपादान आहे ते त्यांच्या पासून आपल्याला मिळतं. षष्ठी हम्म. एखाद्या गोष्टींचे संबंध दाखवते चाचीचे चेच्याची आणि हो. सप्तमी जागा आणि वेळ दाखवते. असं जेव्हा हम्म. तुम्ही लक्षात ठेवाल ना तेव्हा ते थोडंसं जास्त सोपं जाईल तुम्हाला. हो हो हो. हो हे ते बरोबर बघितलंय आहे फक्त तुम्हाला संप्रदानकारक आधी शब्द चरणकारक. ओळखीचे होऊ द्या. हम्म हम्म हम्म. पण ते लक्षात ठेवायला हे तर आहेच आहे संप्रदानकारक म्हणजे काय आणि अपादानकारक. हम्म. संप्रदानकारक म्हणजे देणे त्यासाठी आणि हम्म. अपादानकारक म्हणजे घेणे त्यापासून घेणे. हा पण ते बरोबर. आता तुम्हाला तसं नाही आधी तुम्हाला हे शब्द ओळखीचे करून पाठच करावा लागेल टेबल तरच ते लक्षात राहील. हम्म. हम्म. हं? हो. द्वितीय वाचा कोणी मी वाचतो दिलीप. मी हा वाचते. वाचा. द्वितीया हं, देवं देवौ देवान. हं. देवम देव आणि मराठी पण वाचा त्याचं. या द्वितीया देवं देवाला देवास देवौ देवान अनेक देवांना. आणि हे दोन देवाला हे देवऊ जे आहे ना दोन देवाला किंवा दोन देवांना असं आणि हे अनेक देवांना. तृतीय वाचा आणि हे द्वितीय वाचताना कर्मकारक असं पण वाचायचं हा. इथून जे ते पूर्ण वाचायची लाईन ती. मी वाचू का? हा वाच कोण नाव सरिता. हा वाचा. तृतीया करणकारक. हं. एक वचन देवेन देवाने देवांकडून देवाकडून. नाही आधी पूर्ण द्विवचन वरची लाईन वाचायची. देवेन बर देवाभ्याम देवैही असं येन दाभ्याम देवैह देवैही देवैही. हा, वरचा जो दै शेवटचा जो उच्चार असतो ना देवैही. तोच विसर्गाचा करायचा. हा देवैही. हा आता मराठी हं, देवाने देवान हं. देवाकडून आणि देवाभ्यामचं मराठी नाही दिलं का? नाही मराठी जरी नाही तर दोन देवा त्याचा जास्त वापर नाही ना म्हणून नाही दिलं तुम्हाला ते जास्त येत पण आता करा बरं तुम्ही त्याचं काय होईल दोन देवांनी देवांना. दोन देवांनी देवांनी. हा दोन देवांनी किंवा दोन देवांकडून. अच्छा दोन. हं. आणि आणि शेवटचं काय होईल शेवटचं म्हणजे देवांकडून. अनेक देवांकडून. अनेक देवांकडून. हा बहुवचन आहे ना ते हो. म्हणून मी एक एक लाईन का घेतेय की ते सगळ्यांना कानावर हे जितकं तुमच्या आता कानावर जाईल त्याच्यावर होईल ते लक्षात ठेवायला वेळ लागणारच आहे हे नवीन आहे ना तुमच्यासाठी. चतुर्थी कोण वाचेल पल्लवीताई बोला. मी वाचते ते. नाही तुम्ही पल्लवी मग मी पल्लवी हा बोलते. देवाय. हा बोला. चतुर्थी हं, संप्रदानकारक हं, देवाय देवाभ्याम देवेभ्यः. हं, देवाय म्हणजे देवाला देवाप्रती. हं, हं. देवाभ्याम म्हणजे दोन देवांसाठी दोन देवांप्रती आणि हा देवेभ्या म्हणजे अनेक देवांना हा अनेक देवांप्रती. करेक्ट बरोबर. मी पंचमी वाचू का? कोण वाचू मी वाचू ज्योत्स्ना. ज्योत्स्ना. ज्योत्स्नाताई हा वाचा. पंचमी आवाज झालं का देवी काय झालं? झाली ना देवी. हो हा परत आता वाचू का कोण षष्ठी? तुम्ही एकदा षष्ठी वाचा आधी. षष्ठी संबंधकारक जेनेटिव्ह देवस्य हं, देवयोः देवानां. देवस्य म्हणजे हं, देवाचे हं. द्विवचन म्हणजे दोन देवांचे देवानां म्हणजे अनेक देवांचे. हा चाचीचे पण येणार हा नुसतं देवाचेच नाही देवाचा देवाची देवाचे असं देवांचा काही पण येणार. देवांचा देवांची हा देवांचे. नाही मी नाही ह्यात लिहिलेलं जरी नाही मी सांगतेय पुढे कधी हो 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 देवांची हो असं बरोबर जरी असेल ना तरी ते बरं बरं चाचीचे काही पण ते. हा बरं 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 आता थँक्यू. आता सप्तमी सप्तमी कोण वाचते मी वाचते ताई. मी रंजना. रंजनाताई बोला. हम्म. हं, सप्तमी अधिकारणकारक
देवे अधिकरण देवायो अधिकरण कारक. ऐका ऐका, अधिकरण कारक. अधिकरण कारक आहे ना. हं. हा अधिकरण कारक. देवे बरोबर. एक वचन, द्विवचन देवयो देवयोः आणि बहुवचन देवेषु. आणि हा मराठीमध्ये देवात दोन देवांचे असं होईल का? चे नाही, दे 2 देवात. दोन देवा. आणि हम्म. देवेशु हे मध्ये बा, हे देवात दो किंवा देवात किंवा देवामध्ये आपण बोलतो ना, असं ते हा देवांमध्ये हा बघा आता इथे आहे. ओके हा ओके आणि देवांमध्ये हे 2 दोन देवांमध्ये देवांमध्ये किंवा 2 देवात दोन असं येतं दोन देवयोः म्हणजे. देवांमध्ये आणि आणि देवांमध्ये देवे म्हणजे अनेक देवांमध्ये. अनेक देवांमध्ये. हं. हम्म. आणि संबोधनला त्याचा रोज काही होत नाही, ते सांगितलं तुम्हाला, हे देव, हे देवौ आणि हे देवाहा असं येतं लास्ट. आता काय कोण काय म्हणत होतं. आता हे ना तुम्हाला हे सगळे पाठच कर. आता एक जण पूर्ण मला सांगा, कोण वाचेल पूर्ण टेबल वाचायचा. फक्त मराठी नका सांगू त्याचं. मी नाही वाचू मराठी त्याचं वाचायचा. आसावरी वाचते आसावरी. एक मिनिट, ज्यांनी नाही वाचलेलं ऐका ऐका, ज्यांनी नाही वाचलेलं ते वाचा. मी वाचू का सुजाता? हा वाचा. देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवात् देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी, देवे देवयोः देवेषु सप्तमी. बरोबर. हे असं वाचायचं. हा टेबल जो आहे ना, लक्षात पण असाच ठेवायचा बर का. आता ह्यांनी छान वाचलं एकदम. दुसरं कोण ट्राय करेल असं वाचायचं? मी करू का ताई? मॅडम मी करू? मी करू. हा प्रसादजी बोला, तुम्ही करा. हा. देवः देवौ देवाः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवात् देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी, देवे देवयोः देवेषु सप्तमी. बरोबर. हे असंच लक्षात ठेवायचं. एक तर ते लक्षात ठेवायलाही सोपं आहे आणि आपल्याला करायलाही सोपं आहे. ज्यांनी आता आपल्यापैकी काही जणांचं झालेलं आहे हे, आणि काही जणांना एकदमच नवीन आहे. ज्यांना नवीन आहे ना, त्यांना हे करणंच भाग आहे बरं का. प्रॅक्टिस जरा वाढवायची आहे. अजून एक जण वाचूया आता आपण, म्हणजे सगळ्यांना एक मी वाचू का? एक मिनिट. लक्ष्मी तुम्ही वाचा. लक्ष्मी. हा लक्ष्मी. हा ओके. हा. देवः देवौ देवः प्रथमा, देवं देवौ देवान् द्वितीया, देवेन देवाभ्यां देवैः तृतीया, देवाय देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवात् देवाभ्यां देवेभ्यः षष्ठी. नाही चुकलं झालं. चतुर्थीपासून परत. हा सॉरी चतुर्थी. हा देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी, देवात् देवाभ्यां देवेभ्यः पंचमी, देवस्य देवयोः देवानां षष्ठी, देवे देवयोः देवेषु सप्तमी. हा बरोबर. आता बरोबर ना? आपण हो बरोबर. ओके. ह्यासाठी 3 Okay, thank घेतले you. की सगळ्यांना ते कानावर जावं एका लईमध्ये म्हणून. देवी पुढची स्क्रीन शेअर कर, आपण त्यांची वाक्य घेऊया. आता कोण बोलतंय? एक मिनिट. एक विचारू का शंकर? हा बोला.
ते संप्रदानकारक अधिकरणकारक ते काय आहे? सुरुवातीचं कळलं, कर्म आणि करण. पुढचं कर्म नाही नाही, कळालं. आधी प्रथम कर्ता कर्म, अपादानकारक म्हणजे नंतर काय? अपादान कारण म्हणजे ज्यापासून घेतो आपण ते, आणि संप्रदानकारक म्हणजे देतो तो, देणे. षष्ठी म्हणजे संबंधकारक. सप्तमी जे आहे ना, तर ज्यात स्थान आणि वेळ, आता जरी नाही तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये पण कळेल, जसे जसे वाक्य येतील तुम्ही फक्त हे लक्षात ठेवा. आता सगळं लक्षात ठेवायला खूप सोपं, म्हणजे नंतर म्हणजे कन्फ्युजन वाढेल तुमचं. त्याचा अर्थ कळला तर लक्षात राहतं मॅडम. नाही नाही, अर्थ काही नाही, आता सांगितलं ना, मराठीत अर्थ दिलाय ना, देवाने, देवाकडून, देवाला, देवाप्रती, सगळं दिलंय ना. ते त्या वाक्यापासून तुम्ही अधिक करा, ती म्हणजे एक शंका पूर्ण विचारू दिसेल. बोला. आणि मराठीमध्ये एक मध्ये भरपूर सेम आहे ना. हो हो, आपली मराठी विभक्ती ज्याला येतात ना, किंवा ज्याचा अभ्यास आहे त्याला हे खूप सोपं आहे. काही मला एक विचारायचं त्याच्या संदर्भातच. हम्म. एक वचन आणि अनेक वचन असतं ना मराठीमध्ये. हो, मग ह्याच्यात ह्यामध्ये द्विवचन आपल्याला, कुठल्या प्रकारे? ह्यात आपल्याला सुद्धा इथे परीक्षेला एकवचन आणि बहुवचनच आहे, पण द्विवचन आपल्याला ना, हे जास्त द्विवचन कुठे वापरलं जातं माहिती का? श्लोकांमध्ये वापरलं जातं. अच्छा. त्यांचे श्लोक खूप असतात ना, म्हणून तिथे त्यांनी दिलेलं आहे. आपण करताना दोन्ही एकदा केले ना, ते सोपं जातं आपल्याला. तुम्हाला मागेही सांगितलं तर राम आणि लक्ष्मण असेल तर राम लक्ष्मण असं येतं. रामरक्षामध्ये वगैरे बघा तुम्ही बरेचसे शब्द, तरुणो, राम लक्ष्मणो असे जे येतात ना, ते श्लोकामध्ये जास्त वापर होतो, असा पाठात जास्त वापर होत नाही आपल्या गद्यामध्ये. म्हणून आता आपण हे वापरून, इथं वरती उदाहरण मानव आणि बालक दिले, मग ते मानवहा, मानवौ, आता मानवाहा हे बघा, प्रथमा. ऐका ना. आता हे काय करायचंय तुम्ही, हे देवापासून ते मानवचं एक करायचं. हा गृहपाठच राहील, तुम्हाला करून बघायचे आता ते उद्या. जे जे असे अकारांत पुल्लिंगी 2-3 शब्द वरती दिलेले आहेत ना त्या टेबलला, ते एक एक तुम्ही करून बघायचा आता, आणि सगळ्यांनी करून आणायचा, ट्राय करायचा आहे. राम, जे राम आहे, बालक आहे आणि मानव आहे, त्यातलं जे राम केलं तरी चालेल. आता देव झालं की राम करा तुम्ही आधी, 2 अक्षरी. नाही, आता नाही करायचं, घरी घरी गृहपाठ करायचा हा. आता हे वाक्य घेऊन त्याचा स्क्रीनशॉट शेअर करा बरं का, म्हणजे आम्ही पटापटा करू. केलेलंच आहे ना, ग्रुपवर आहे ना आपल्या, काल मी केलेलं त्यातच आहे ते वरती लाईन. बरं आपल्या ग्रुपवर आहे. हे आता आपण ह्याचे प्रयोग बघू. आता ह्याचे वाक्यात उपयोग. आता देवानाम उद्यानम, आता मला सांगा बरं, ह्यात कोणती विभक्ती आहे? मी सांगू का? षष्ठी बहुवचन द्वितीया. षष्ठी देवानाम कशात येतं? षष्ठी. बरोबर, षष्ठी बहुवचन. मग अर्थ काय होईल ह्याचा? देवानाम उद्यानम, देवांचे उद्यान किंवा देवांची बाग. देवांची बाग. बघा बरं आता तुम्ही, देवांचे उद्यान किंवा देवांची बाग. बरोबर, देवी टाक उत्तर. आता दुसरं बघू आपण. देवेषु वृद्धः, सप्तमी बहुवचन. सप्तमी बहुवचन. काय? सप्तमी बहुवचन. सप्तमी बहुवचन. मग ह्याचा अर्थ काय होईल आता? देवांमधील वृद्ध. देवांमध्ये वृद्ध. देवांमध्ये वृद्ध. ऍक्च्युली ते आता हे वृद्ध दिलंय, पण आपण अर्थ बोलताना देवांमध्ये सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती कोण आहे बाबा, म्हणजे जास्त वयस्कर व्यक्ती कोण आहे? ज्येष्ठ. तसं देवांमध्ये ज्येष्ठ. वृक्षस्य पर्णम, आता ही कोणती विभक्ती आहे? झाडाचं पान. नावासहित. झाडाचं पान. झाडाचे पान एक, आणि षष्ठी एक वचन आहे म्हणून
बरोबर. हम्म. हे देव त्वम अमृतम पिबसी किम. आता ह्यात विभक्ती कोणती संबोधन. आधी सांगा, अर्थ नंतर संबोधन. सांगा आधी. संबोधन. संबोधन. हा बरोबर. एकवचन हे संबोधन. देव आहे म्हणून. बरं. एकवचन. आता अर्थ सांगा. अर्थ कोण सांगेल? नाव सांगा आधी. अश्विनी. साधू. बरं, काय अश्विनी ताई सांग. काय तू नाही, पूर्ण. अमृत पितोस. काय तू अमृत पितोस. हे देव काय तू अमृत पितोस. हा म्हणजे आपण काय बोलतो त्याला? हे देवा. हे देव देवाला तू हे अमृत देव पितोस. म्हणत नाही, आपण बोलताना हे हे देवा देवा काय तू हे देवा तू काय तू अमृत पितोस. ऐका, हा. हे काय अमृत? देव. म्हणजे किंवा इतरांनी कृपया म्यूट करा जेव्हा सुलभा बोलतीये. आता मी सांगते कारण बाकीच्यांना ऐकू जात नाही बरं का. हे बघा, हे देवा काय तू अमृत पितोस असं पण, किंवा हे देवा तू अमृत पितोस काय, असं दोन्ही पण हा. चालेल. ओके ओके. दोन्ही अर्थाने चालेल. पुढचं बघू. कृष्णस्य मधुरम भोजनम. कोणती विभक्ती आहे? षष्टी एकवचन. एकवचन. षष्ठी एकवचन. बरोबर. मग आता याचा अर्थ कोण सांगेल? थांबा. ज्योत्स्ना जी तुम्ही सांगा. हो सांगते एक मिनिट. कृष्णस्य मधुरम भोजनम. कृष्णाचे चविष्ट. मधुर म्हणजे गोड. इथे चविष्ट असा अर्थ घेतला तर चालेल का बघा? कृष्णस्य गोड म्हणजे कृष्णाचे गोड जेवण. बरोबर. कृष्णाचे गोड जेवण. अर्जुनस्य अपि मधुरम भोजनम. विभक्ती कोणती आहे? षष्टी. षष्टी एकवचन. एक मिनिट. आता कोण सांगेल? आधी मला सांगा, मी सांगते म्हणून नाव. आसावरी सांगू का? मी सांगते. जयश्री सांगू दे का? अनघा जेऊरकर सांगा. अर्जुनाचे सुद्धा मधुर आधी जेवण पूर्ण किंवा वाक्य चविष्ट जेवण. पूर्ण अर्जुनस्य अपि मधुरम भोजनम. बाकीच्यांनी म्यूट करा. अर्जुनस्य अपि मधुरम भोजनम. अर्जुनाचे सुद्धा मधुर भोजनम किंवा गोड जेवण. हा, अर्जुनाचे पण गोड जेवण किंवा अर्जुनाचे सुद्धा गोड जेवण. बरोबर. आता पुढचं बघू. कथम सह जलम पिबती. कथम सह जलम पिबती ह्यात आता हे काय सांगा, विभक्ती कोणती आहे? कोण सांगेल? प्रथमा. बरोबर. ज्योत्स्नाताई बरोबर आहे. कोणती आहे प्रथमा? काय आहे त्यात? सहा. सहा. हा, सहा. सांगा अर्थ सांगा तुम्ही आता. ह्याच्यामध्ये द्वितीय पण आहे. द्वितीय सांगा शब्द. द्वितीय पण आहे का? हो आहे ना. नाही पण द्वितीय सगळ्याच ह्याच्यात आहे. आता सध्या आपण कर्त्याच्याच बघतोय ना. तिकडे भोजनम पण आहे, तिकडे पर्णम पण आहे. मग तो कुठे पाणी पितो? नाही. कथम म्हणजे काय? सांग तो पाणी पितोय का, असं आहे का? नव्हे. कथम म्हणजे सांग तो कथम पाणी म्हणजे पितो. ऐका. कथम म्हणजे कसा. कसा. तो कसा पाणी पितो? तो पाणी कसा पितो म्हणजे आपण घाईघाईने पितो म्हणतो ना आपण, तसं तो पाणी कसा पितो? हळूहळू पितो किंवा घाईघाईने पितो, गडबडीने पितो. पाणी कसा पितो. बरोबर. तर कथम म्हणजे कसा. न देवाः अलसाः. मी बोलू सुषमा? प्रथमा बोला. हा बोला सुषमाजी. देवा हा प्रथमा येते, अनेक वचन. देव आळशी नसतात. बरोबर. देव आळशी नाहीत किंवा नसतात. देव आळशी नाहीत. धन्यवाद. बरोबर. द्रुतम कुत्र गच्छसी. मी बोलू का? हा. घाईने कुठे जातोस किंवा घाईने कुठे जातोस. घाईने कुठे जातोस. बरोबर.
नाही, घाईने हे आता हे नाहीये ह्याच्यात वेगाने तसं दिलंच आहे. त्वम साठी दिलेलं आहे. ह्यात करता कोण आहे? त्वम आहे त्वम ते, जरी आद्यार्थक. दिलेलं नाही. तम तम हा, म्हणजे हा. घाईने तू कुठे कुठे जातोस सी कुठे आलं की जातोस त्वम आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हम्म. हे बालक, हे बालक सत्वरम किम पठसी. हे ह्यात बालक कोणती संबोधन हे बालक संबोधन. बालकः पाहिजे ना लवकर काय वाचतोस? बाल, ऐका नाही, ऐका, बालकः जर असतं तर प्रथम आली असती. हे प्रथम आहे. बालक म्हणजे इथे नाहीये ना, तर हे संबोधन आहे, हे लिहिलेलं आहे ना तिथे. संबोधन. हा. विसर्ग येत नाही. ओके अंडरस्टूड ओके आवाज आवाज येत नाहीये का? त्याचं काय होईल? हे बालक नाही. हे बालक लवकर कुठे लवकर काय अचला ताई फक्त वाचतोस? बोला, बाकीचे काय बोलू नका. वाचतोस? अचला ताई काय काय? मला आज सांगितलंच नाही. हे बाळ बाकीचे म्यूट करा, लवकर काय आवाज येत वाचतोस? नाही मग. हा, परत सांगा आता अचला ताई. तू गायीने हे का बाळ वाचतोस? तू घाईने काय वाचतोस? हे बालक, हा घाई, तू हे मुला किंवा हे बालका, तू लवकर काय तू वाचतोस? किंवा घाईने पण चालत. थँक्यू. आता आपण पुढचं पाहू. थँक्यू. हे आता बरं मला एक सांगा, ह्यात काही डाऊट्स तुम्हाला आता? नाही नाही तो ओळख करून घेतो आम्ही अक्षर. अजून सगळं नवीन आहे ना, ओळख. हा, ते ह्याला द्रुतम ओळखच कुत्र होण्याची. गच्छसी मध्ये द्रुतम कुत्र गच्छसी मध्ये कुठली विभक्ती येते? नाही, आता हे त्याला ह्यात दिली नाहीये त्यांनी, पण तिथे त्वम आहे. त्वम आहे त्याची. त्वम म्हणजे रामम घ्यायचं का? नाही नाही नाही, रामाचं नाहीच आहे. आता इथे सगळे वृक्षस्य, देवेशु, कृष्णस्य वेगवेगळे नावं आलेत ना. ह्याचा करता कोण आहे? त्वम आहे. ही प्रथम आहे, ह्याची काय असेल तर त्वम असेल ह्याची, ह्या वाक्यामध्ये. ओके, आता आपण कोणाला नेहमी सारखं त्वम कुत्र गच्छसी असं घ्यायचं का ते इथं? गच्छसी कोणाला वापरतो आपण? त्वम असेल तरच गच्छसी येतं ना. त्वम. मग ओके, त्याचं त्वमच म्हणजे आहे ते. इथं म्हणजे विभक्ती काही नाहीये आता दिलेली नाहीये, पण त्याची जर विचारलीत आपण तर त्वम ही प्रथमा विभक्ती आहे, त्यात सध्या दिलेली नाहीये. ओके ओके थँक्यू. आता आता एक काम करा, त्या देवी तो टेबल दाखव एकदा की वरचा. रामहचं उद्या तुम्ही टेबल असा सेम आधी देवाचा बघून घ्या पूर्ण, आणि राम या शब्दाची एक तसा टेबल बनवायचा प्रयत्न करा अर्थासहित. ओके. हेच तुमचं आता होमवर्क राहील. म्हणजे ते करताना तुम्हाला कळेल पण, आणि काय अडचणी येतील ते लिहून पण ठेवा, काही प्रश्न असतील तर त्यातले. हे यांच्यावर येणार ना. आता मी लिहून घेतलं नाही मग. नाही, हे आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे. हा, थँक्यू. हा, ग्रुपवर टाकलेलं आहे. आता वेळ 1-2 मिनिटात काही होणार पण नाही. आता संपला आपला क्लासेस, वेळ ते संपत आलेली आहे. संबोधनकारकचं थोडस सांगा ना, मी थोडं लेट जॉईन झाले. ते संबोधन हे येतं ना कुठेही आपण जेव्हा, तेव्हा संबोधन जास्त नाहीये. फक्त जेव्हा त्याला बोलतो आपण, हे बालका, आत्ता होतं शेवटचा, हे देवा, हे देव, असं येतं ना, तेव्हा ते संबोधन. संबोधतो तेव्हा हा, त्याला जेव्हा डायरेक्ट आवाज देतो आपण त्याला, आवाज देतो. देखील म्हणतो. हा, चालेल. तरी ह्याच्यात अजून टाकून देऊ आम्ही, खालचं लाईन नाहीये ना, तर ते संबोधन सहितचा टेबल टाकू. कोणतं आहे संबोधनकारक? खाली ह्याच्या सप्तमी नंतर अष्टमीच्या ऐवजी तिथे संबोधन येतं. 3 दिवसाचा अभ्यास झाला माझा. काही एक विचारायचं होतं. एका मैत्रिणीला जॉईन करायचा क्लास, तर तिला कसं हे करू, मी लिंक पाठवायची का? नाही, पण आता तिला मग ते बालबोध राहिलं असेल ना तिचं. हो, तर माझ्याकडे जे काय आहे लिहिलेलं ते मी सगळं तिला पाठवेन, वाटल्यास पीडीएफ जे आहेत त्या. चालेल का तसं? पीडीएफ वर सरांना विचारतो आपण, सर काय सांगतील ते. चालेल. मॅडम, आपण बालबोध मध्ये एकदा वृक्षेषु सिंचती
असं काहीतरी शिकलो होतो. आणि इथे देवेशु, तर एकीकडे होतं की वृक्षांना पाणी घालतो, आणि इथे देवेशु म्हटलं तर देवांमध्ये. देवांना